वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो. आज आलेला आहेत मुंबईला. थोडासा कॅमेरामॅन थोडा साईडला हो, नाही तर देतो उडवून. तर आपण आलो आहेत मुंबईला आणि मुंबईला येण्याचं कारण म्हणजे कॅमेरा मार्केटला. मी मागच्या वेळेस कॅमेरा मार्केटला आलो होतो मागच्या वर्षी आणि त्या व्हिडिओला बराच प्रेम भेटलं लोकांकडनं, बऱ्याचशा इन्क्वायरीज होत्या आणि त्यासाठी आज परत एकदा आलो कॅमेरा मार्केटला 1 वर्षानंतर. तर बरेचसे सेकंड हँड कॅमेरा इथे तुम्हाला बघायला भेटतील किंवा कंटेंट क्रिएटर असतील त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ॲक्सेसरीज बघायला भेटतील. ते एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि कमत्या प्राईसमध्ये आपण विचारणार आहेत. तर इथून आता कॅमेरा मार्केट स्टार्ट होते आणि बाकीच्या तुम्हाला इथे कॅमेरा मार्केटला कसं यायचं तो व्लॉग मी दुसरा अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल इथंपर्यंत. इथून आता मी प्रॉपर कॅमेरा मार्केटचा व्लॉग शूट करतोय. तर चला जाऊया कॅमेरा मार्केटमध्ये बघण्यासाठी कशा पद्धतीने आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. तर काही इथून स्टार्ट होतात कॅमेरा मार्केट आणि हे आहे पहिलं कॅमेराचं दुकान, एशिया कॅमेरा. इथे सगळ्यात पहिले कॅमेरा दिसतात आणि इथं सेकंड हँड कॅमेरा आहेत आणि इकडे तुम्हाला बाहेर पण कॅमेरा लावलेले दिसतील. आणि अजून इथं पुढे गेल्यानंतर सगळं म्हणजे इथे लाइटिंगचे वगैरे सगळंच आहे. इथे ह्याच्याकडे काय आहे, सेकंड हँड कॅमेरा आणि नवीन कॅमेरा. इथे निशा कॅमेरा आहे, हे निशा कॅमेरा शॉप आहे इथे. गाईज तुम्हाला आता मी त्या शॉपमध्ये घेऊन जातोय जिथे श्रीमान लेजंड जातो शॉपिंग करायला. तुम्ही बघत असतील श्रीमानचे नेहमीच श्रीमान लेजंडचे व्हिडिओज वगैरे ब्लॉग बघत असाल तर तिथे तो नेहमीच जातो आदिल भाईच्या दुकानामध्ये. तर तिथे राशीद राशीद भाईच्या दुकानामध्ये जातो. तर तिथे आता मी चाललोय आणि बघूया तिथे काय भेटते का आपल्याला घेण्यासाठी. जर काय आवडलं तर घेऊ, नाही तर मग नो प्रॉब्लेम. तर गाईज जिथे श्रीमान लेजंड येतो ना ते शॉप तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे B&B शॉप आहे. तिकडं तुम्ही याल. मी थोडं पुढे गेलो तुम्हाला दुसरं काम होतं तर पण त्या साईडला आहे ना ते तुम्हाला B&M शॉप दिसेल आणि इथून वरती जायचं आहे आपल्याला. ते इथून वाटत नाही इथे वरती शॉप असेल असं. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय भन्नाट वस्तू आहे. इकडे आज चालू आहे का बंद आहे माहिती नाही, संडे आहे. अच्छा, वरती अजून एक आहे, मला एक्झॅक्ट नाही आठवत वरती होतं का खाली होतं. काय साईड आहे हे बरोबर आलं आपण. तर गाईज इथं आतमध्ये फुल शॉप आहे जे तुम्हाला ॲक्सेसरीज वगैरे भेटतील इथे. तर हे बघा, हे आहे शॉप. आपण शॉपमध्ये आलेलो आहेत आता आणि अशा पद्धतीचं शॉप. इकडे बघा सगळे सामान लावले आहेत. तर गाईज पहिल्या शॉपमध्ये आपण आलो. इथून तुम्ही एंट्री केल्या तुम्हाला इथे पहिलेच एक शॉप भेटेल. ते शॉपचं नाव आहे कॅमेरा फोटो स्टोअर. हे बघा त्याचं कार्ड पण आहे आपल्याकडे. एक मिनटं, हे बघा त्याचं कार्ड आहे कॅमेरा फोटो स्टोअरचं. तर ह्या शॉपमध्ये आपण जाऊन आणि आता विचारूया प्राईस वगैरे कशी आहे ती आणि कॅमेरा वगैरे. तुम्हाला जर सेकंड हँड कॅमेरा घ्यायचा असेल ना तर इथून तुम्ही घेऊ शकता. आणि सेकंड हँड कॅमेराची बेसिक स्टार्टिंग कितीपासून आहे फोटोग्राफीसाठी ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. तर सेकंड हँड कॅमेरा बताइए स्टार्टिंग कितने से? हमारे पास सब टाइप के कैमरा अवेलेबल है. डिजिटल कैमराज अवेलेबल है, हमारे पास एक्शन कैमराज अवेलेबल है, हमारे पास मिररलेस कैमरा अवेलेबल है, फुल फ्रेम कैमरा, क्रॉप फ्रेम कैमरा, जो भी कैमरा आपको चाहिए सब टाइप के कैमरा अवेलेबल है. हमारे पास डिजिटल कैमरा की स्टार्टिंग प्राइस 6,000 रुपए से. ये डिजिटल कैमरा है सब डिजिटल कैमरा फोटोग्राफी के लिए. आज तो इंस्टाग्राम पे बहुत चल रहा है इसका. हाँ, हाँ, हाँ. डिजिटल कैमरास के फीचर्स के हिसाब से वो सब हमारे पास अवेलेबल है. जो भी कैमरा चाहिए आपको 6,000 से लेके आपका जितना बजट है उस हिसाब से आपको बढ़ा के मिल जाएगा. ओके. ये देखिए ये वाला कैमरा है, एक ये कैमरा है. फिर आपको चाहिए तो हमारे पास कैनन में भी है. इसमें ओके. सब टाइप के कैमरा अवेलेबल है. अगर Canon प्रॉपर में. आपको जाना है हाँ. सेमी एसएलआर में हाँ. तो वो भी है हमारे पास. दिखाता हूँ मैं आपको जरा. सेमी एसएलआर. हाँ, ये DSLR नहीं, इसमें छोटा वाला मॉडल है. इसमें जूम आता है, फुल HD आता है. इसमें लेंस चेंज नहीं कर सकते आप. अच्छा, एक ही लेंस में सब एक होता ही है लेंस में जूम आता है, अच्छा खासा जूम आता है. ये Okay. कैमरा भी अवेलेबल है. फिर इसके ऊपर आप जाओगे, ये सब वर्किंग मॉडल है कि जो यहाँ पे रखे हैं? सब वर्किंग मॉडल है. इसके ऊपर आप जाओगे तो हमारे पास देखो DSLR भी है. हाँ. DSLR कैमरा भी है. ये टच स्क्रीन वाला कैमरा है, फ्लिप स्क्रीन वाला कैमरा. वीडियोग्राफी के लिए कौन सा वीडियोग्राफी के लिए भी होता है. ये वीडियो भी आता है, इसमें फोटो भी आता है. ये अगर आप प्रोफेशनल, अगर आप बेसिक हो, हाँ. अगर आपको प्रोफेशनल में स्विच होना है हाँ. तो आप ये सब कैमरास आराम से यूज कर सकते हो. इसमें सीख के फिर आप आराम से प्रोफेशनल में स्विच हो सकते हो. अच्छा, ये इसका क्या प्राइस है स्टार्टिंग? ये देखो, ये जो कैमरा टच वाला है ये आपको 18,000 से 20,000 के अंदर है. 18 से 20 कंडीशन के हिसाब से. अगर Okay. इससे नीचे वाला मॉडल चाहिए आपको तो वो भी है हमारे पास. Okay. दिखाता हूँ मैं आपको. देखो जरा ये देखिए हमारे पास 1200D कैमरा अवेलेबल है. 1200D. हाँ, 1200D की का? 1200D कैमरा जो है हमारे पास ये बेसिक मॉडल है. ये बेसिक मॉडल कैमरा है. इसमें भी वीडियोग्राफी है, फोटोग्राफी सब है. ये हमारे पास 15,000 तक मिल जाएगा. 15,000 से विथ लेंस विदाउट? विथ लेंस, विथ सिंगल लेंस Single आएगा. lens. 18-55 के साथ में आएगा. 18-55. इसके ऊपर जाओगे तो बहुत सारे मॉडल हमारे पास अवेलेबल है. जैसे कि आप 5D Mark 4 देखो. 5D मार्क. 5D Mark 4 ये फुल फ्रेम कैमरा है. हाँ.
36 में 48 मेगापिक्सल वाला कैमरा फुल फ्रेम कैमरा है ये फोटोग्राफी के लिए वीडियोग्राफी ये फुल फ्रेम कैमरा है प्रोफेशनल कैमरा है ओके शादियों में यूज करते हो सब हाँ। कैमरा वो वाला कैमरा है ये अगर आपको लेंस के साथ में चाहिए लेंस के साथ में मिलेगा बॉडी तो बॉडी में मिलेगा ओके हमारे पास और भी सब चीजें मिररलेस इसका क्या प्राइस है ये आपको मिल जाएगा 35,000 तक के बॉडी मिल जाएगा ओके ठीक है आप किधर रहते इसके ऊपर अगर आपको मिररलेस कैमरा चाहिए तो हमारे पास वो भी है सोनी ZV-E10 मिररलेस का क्या प्राइस है उसका? मिररलेस वो कैमरा नया मॉडल है वो नया मॉडल है ZV-E10 ये आपको मिल जाएगा हमारे पास 40-50,000 तक के मिल 40-50 जाएगा हाँ ओके अलग अलग है 4K में चाहिए 280 Mark II है हाँ, निकॉन में चाहिए तो निकॉन में भी है Nikon NLR के models, हाँ ये भी सब कैमरा अवेलेबल है एक R है 80D है 90D है हाँ। अगर आपको गिम्बल में जाना है तो गिम्बल भी हमारे पास पड़े हैं ये गिम्बल का क्या प्राइस है? गिम्बल 3,500 रुपये M1 है 3 एक्सिस गिम्बल है हाँ और ये दूसरा जो वाला है वो वो स्मार्ट एक्स है फिर अगर आपको उसमें और भी हमारे पास गिम्बल है हाँ शुरुआत 3,500 और भी बहुत सारे गिम्बल है वो 3.5 का है क्या? ये 3.5 का है वो 4,500 4.5 और ये जो बाजू वाला है वो 6,500 6,500 अलग अलग कैमरा का अगर एक्शन कैमरे में चाहिए तो एक्शन कैमरा भी हमारे पास है 360 गो ओके बहुत सारी चीजें मिल जाएगी आपको जो भी चाहिए हमारे पास हमारे सबके मिल जाएगा ठीक है तर गाईज हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितले आणि जर सेकंड हँड किंवा न्यू कॅमेरा घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे 18,000 पासून स्टार्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्राइस नुसार ये जो आपने प्राइस बताया 18,000 वो निगोशिएबल है या हो फिर जाएगा नेगोशिएबल हो जाएगा बार्गेनिंग होईल म्हणजे कमी जास्त होतील ह्याच्यामध्ये तो निगोशिएबल आहे प्राइस तर तुम्ही इथे येऊन आणि तुमचा जर कॅमेरा घ्यायचा प्लॅन असेल आणि स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही स्टार्टिंगला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नसेल आणि सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट पासून स्टार्ट करायचं असेल तर इथे येऊन तुम्ही कॅमेरा बघू शकता मी शॉपचा ॲड्रेस तुम्हाला दाखवलेला आहे ऑलरेडी आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून देईन शॉपचं लोकेशन शॉप का नाम वगैरे मैं डाल दूंगा और भी मिल जाएगा गूगल मॅप मध्ये पण तुम्हाला भेटून जाईल सर्च केलं तर शॉप का नाम आहे कॅमेरा फोटो स्टोर तर तिथून तुम्ही जाऊन आणि करू शकता आणि थोडीशी हिंदीमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली तर ती पण समजून घ्या थँक्यू भाई